कादंबरी रुजवण भाग 27 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी देव शांतच होता. वैदही पण काही बोलली नाही. सगळं शांततेतच पार पडलं. ती युनिव्हर्सिटीत निघून गेली. ऑफिसमध्ये देवने काही मीटिंग्स अटेंड केल्या. त्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी आदिराज आणि मिलिंदांना केबिनमध्ये बोलवलं. मिलिंदा, आपल्या फॅक्टरीमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या खूप जुन्या झाल्यात. आता नवीन ऑर्डर करायला हव्यात. नागपूरला त्याची फॅक्टरी आहे. मी आधी स्वतःच जाऊन त्या मशीन्स बघून घेणार आहे. त्यानंतर काय करायचं ते ठरवू आपण. तोपर्यंत आधी तू कॉस्टिंग काढून ठेव. मी उद्या किंवा परवा 2 दिवसासाठी नागपूरला जाऊन येईन आणि त्या मशीन्स पाहून येईन. देव म्हणाला. मी सुद्धा बरोबर यायला हवंय का देव? मिलिंदांनी विचारलं. गरज वाटत नाही तशी, पण कळवतो तुला. माझ्या मते एकट्याने हँडल करू शकेन मी, देव म्हणाला. बरं, काही मदत लागली तर कळव. येऊ मी? थोडीशी कामं आहेत मला, असं म्हणत मिलिंदा आणि आदिराज निघून गेले. संध्याकाळी देवने वैदहीला तो नागपूरला जाणार आहे त्याबद्दल सांगितलं. वैदही, 2 दिवसांसाठी मी बाहेर आहे. घरी स्वतःची काळजी घे, आई साहेबांची आणि सगळ्यांचीच काळजी घे. काम लवकरात लवकर आटपून परत यायचा विचार आहे माझा. ती शांतपणे म्हणाली. बरं, काळजी घ्या. ती म्हणाली तसं तो हसला. तिला जवळ घेतलं. रागावली आहेस माझ्यावर? त्याने विचारलं. नाही, ती म्हणाली. मग एवढी शांत का? आज बोलत का नाही आहेस माझ्याशी? त्याने विचारलं. उगीच काहीतरी भलतंच बोलून जाईन अशी भीती वाटते. तुम्ही चिडलात की मग फार टेन्शन येतं मला. नका ना असं चिडत जाऊ तुम्ही. ती म्हणाली तसं त्याने तिला अधिक जवळ ओढलं, मिठीत घेतलं. नाही चिडणार, पण तूही समजून घे ना. आता तसं तू शहाण्यासारखं वागतेस. माझी काही तक्रार नाही, पण विचार करून बोलावं ग. अर्थात तुलाही बऱ्याच गोष्टीचं बॅकग्राऊंड माहीत नसणार, पण तरीही नेहमीच बोलताना नेहमीच काळजी घ्यावी. कळतंय का? तो म्हणाला. सॉरी, ती म्हणाली. आता फार कठोर आणि कडवट शब्दात नाही ना बोललो मी. मग हस की जरा. ती हसली तसा तोही छान हसला. दुसऱ्या दिवशी देवादेव कामासाठी निघून गेला. तिथे बरंच फिरणं झालं, बाहेर खाणं झालं. त्याची तब्येत जरा बिघडलीच. तो तिथून आला तो ताप घेऊनच. सगळ्यांनाच काळजी वाटली. देव, आधी डॉक्टरांकडे जाऊन ये. तब्येतीची फार हयगय चालली आहे तुझी. आईसाहेब म्हणाल्या. जाणार आहे उद्या. डॉक्टर अजून काय सांगणार? ब्लड टेस्ट करून घ्या असंच म्हणणार, देवादेव म्हणाला. पण मग उद्यावर कशाला ढकलतोयस दादा? आज डॉक्टरांकडे जाऊया. कोणत्या ब्लड टेस्ट करायचे ते विचारून घेऊया. जितकं अंगावर काढशील तितका जास्त त्रास होईल तुला. मी येतो तुझ्यासोबत. आधी पण मागे लागला. डॉक्टरांना टायफॉइड आहे अशी शंका होती. त्यांनी काही ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येणार होते. तरीही देवादेव ऑफिसला आलाच. आज कधी नव्हे तो आरूचा फोन आला. दादा, तू बाहेर गेला होतास असं कळलं. तुझी तब्येत बरी नाहीये, वैद्यने सांगितलं मला. काय झालं रे? तिने काळजीने विचारलं. ताप येतोय. ब्लड टेस्ट करून आलोय. रिपोर्ट संध्याकाळी येतील, तो म्हणाला. तू कशी आहेस आरू? त्याने विचारलं. मजेत आहे. 4-5 दिवसांनी पिकनिकला जाणार आहे ना, वैद्यने सांगितलं असेल ना. वैदही आली असती तर आणखीन मजा आली असती, ती म्हणाली. हां, पण आरू तू ही काळजी घे. तिथे एक्स्ट्रीम क्लायमेट असतं. आपल्याला ते झेपेलच असं नाही. खरं तर तूही जायला नकोच होतीस, पण आता आम्ही काय बोलणार, तो म्हणाला. घेईन रे दादा काळजी. विशांत म्हणतो बिंदास्त फिरायचं, टेन्शन घ्यायचं नाही. अगदी तसंच करणार आहे मी, ती म्हणाली. छान, मग अजून आम्ही काय बोलणार. पिकनिकवरून आलीस की ये घरी भेटायला, तो म्हणाला. बाय करून मग तिने फोन ठेवून दिला. मिलिंदा केबिनमध्ये आले. काय रे देव, तुझी ट्रिप कशी झाली? आणि आधी म्हणत होता तुला बरं नाहीये म्हणून, त्यांनी विचारलं. हो रे, थोडा ताप येतोय. ब्लड टेस्ट वगैरे केलंय सगळं. संध्याकाळी रिपोर्ट येतील, पाहूया मग. ट्रिप तशी चांगली झाली. मशीन्स पाहून आलो मी. कोटेशन पण आणलेत. बसून डिस्कस करू आपण. चालेल. माझी पण ना रे तब्येत थोडी नरम गरमच आहे. 4-5 दिवस खूप थकल्यासारखं वाटतंय मला. विशांत म्हणत होता एकदा पूर्ण बॉडी चेकअप करून घेऊ. पण मला काय वाटतं, कामाचा जरा जास्त स्ट्रेस झालाय. थोडे दिवस मिनल बरोबर गावी जाऊन येईन असं म्हणतोय मी. 4 दिवस मोकळ्या हवेत गेलो की बरं वाटेल. तेच तुला सांगायला आलो होतो की कदाचित 2-4 दिवसात 3-4 दिवसांची सुट्टी घेईन मी. कामं सगळी आधीला समजावून सांगितलीये, मिलिंदा म्हणाले. काळजी घे मिलिंदा. बॉडी चेकअप वगैरे करून घे रे सगळं. तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी, देव म्हणाला. हो रे. बाकी सांग, घरी सगळे कसे आहेत? वहिनीसाहेब ठीक आहेत ना? आणि माझं फुलपाखरू कसं आहे रे? मिलिंदाने विचारलं.
आईसाहेब बरे आहेत. तुझं फुलपाखरू पण छान आहे, छान बागडतंय. देव हसत म्हणाला. अरे पण ती पिकनिकला का रे जात नाहीये? आरोही म्हणत होती वैदही जाणार नाही म्हणून. तब्येत वगैरे बरी आहे ना तिची? मिलिंदाने जरा काळजीनेच विचारलं. नाही जाणार ती. मी सांगितलं नको जाऊ म्हणून. देव स्पष्टपणे म्हणाला. काय हे देव, अरे पाठवायचं ना. आरोही पण सोबत होती. तुला एकतर फिरायची आवड नाही, तिचं मन कशाला रे मारतोस तू? मिलिंदा तसं म्हणाले तसा देव एकदम भडकला. अचानक त्याला काय झालं माहीत नाही, पण भयंकर भडकला. प्रत्येक वेळेस तिचं मन जपायलाच हवं का? जशी तुमच्या घरात काही शिस्त आहे तशी आमच्याही आहे. तिला त्याप्रमाणेच वागावं लागणार. आरोही चालली म्हणून लगेच तिला जाता येणार नाही. देव म्हणाला तसं मिलिंदा त्याच्याकडे पाहतच राहिले. एवढा कसला राग देव? कोणती गोष्ट मनात ठेवलीस तू अजून? मिलिंदाने विचारलं. देव काही बोलला नाही. मिलिंदाला कळलं. विशांतने गाडी परत केली त्याचा राग अजूनही त्याच्या मनात आहे. हे बघ देव, प्रत्येक गोष्टीला असं कनेक्ट नको करूस. तुझा त्रास, तुझा राग कळतोय मला, पण या अशा वागण्याने तुला त्रास होईल, वैदहीला त्रास होईल, आरोहीला सुद्धा त्रास होईल आणि पर्यायाने विशांतला सुद्धा. काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या असतात. मिलिंदा म्हणाले. वैदहीचा त्रास दिसतो तुला, आरोहीचा दिसत नाही? आणि एवढी काय मोठी गोष्ट केली होती मी? माझ्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यावंसं वाटलं म्हणून दिलं ना. अपमान करून ते परत द्यायची काय गरज होती? काय दाखवायचं काय होतं त्याला? देवने रागाने विचारलं. अरे कुणाला काहीही दाखवायचं नव्हतं देव. तुझ्यासाठी ती निव्वळ एक भेट होती. पण विशांत सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आहे त्याच्यासाठी ते एक ओझं आहे, न पेलावणारं ओझं. आणि त्याने एवढा काय अपमान केला तुझा? मला स्वतःचं कॅलिबर प्रूव्ह करायचंय एवढंच म्हणाला तो. त्यात तू एवढं का चिडतोयस? मिलिंदाने समजावलं. त्याचं कॅलिबर प्रूव्ह करेपर्यंत आयुष्य जाईल, तोपर्यंत आरोहीने असंच राहायचं का? देव असं म्हणाला तसे मिलिंदा पण भडकले. तुला काय रे माहीत त्याचं कॅलिबर प्रूव्ह करायला किती दिवस लागतील आणि किती वर्ष ते? आणि आरोहीला या सगळ्या गोष्टीची आधीपासून कल्पना होती. आता तिने त्याची साथ द्यायलाच हवी. यावेळेस तो चुकतोय असं नाही वाटत मला. मिलिंदा म्हणाले. तुला तसं नाहीच वाटणार रे. तिचा वाटणार कधी वैदही चुकीची वाटली नाही आणि आता विशांतही चुकीचा वाटणार नाही. चूक कुणाची? देवादेवची, आरोहीची. आरोही सुद्धा तिथे ऍडजस्ट करतेच आहे, निदान प्रयत्न तरी करते. मग विशांतने सुद्धा समजून घ्यायला नको का? एवढा कसला इगो? तुमचं म्हणजे असं झालंय ना मिलिंदा, कुणी कितीही काहीही समजावलं तरी तुम्हाला आहे त्या परिस्थितीच्या डबक्याच्या बाहेरच यायचं नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. असं होत नाही. एक गोष्ट सांगतो तुला. एका गावात एकदा खूप पाऊस येतो, पूर येतो. एक माणूस त्याच्या घरात अडकतो. देवावर विश्वास असतो खूप त्याचा. माझा देवच या संकटातून मला बाहेर काढेल असं म्हणत राहतो. आजूबाजूचे लोक मदतीला येतात. चला काका आम्ही मदत करतो, खोलीच्या बाहेर पडा. तो म्हणतो नाही, माझा देव येऊन मला मदत करेल. पाणी वाढतं, काही पोलीस मदतीला येतात, तरी तो तेच म्हणतो. शेवटी मग हेलिकॉप्टर घेऊन कुणीतरी मदतीला येतं, तरीही त्याचं तेच म्हणणं असतं, माझा देव मदतीला येईल, मी येणार नाही तुमच्यासोबत. आणि मग खरोखरच पाण्यात बुडतो आणि मरून जातो. देवाकडे जातो, उलट जाऊन देवाशीच भांडतो. मी तुझी एवढी भक्ती करतो तरी मला तू का वाचवलं नाहीस असा देवाला जाब विचारतो. देव त्याला काय म्हणतो माहितीये? अनेक माणसांच्या रूपाने मी मदतीला येतच होतो, पण तू तुझे डोळे बंद करून घेतलेस. त्याला मी काय करणार? माझी मदत तुला दिसली नाही. घात तुझ्या इगोने केला. तुला इतरांची मदत नको होती. बस अगदी तसंच होतं या परिस्थितीत. गोष्टीचा मतितार्थ आज मीच तुला सांगणार आहे. आपल्या कॅलिबरवर विश्वास हवा, पण जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत इतर लोक आपल्यासाठी जी धडपड करतायत, आपली मदत करू पाहतायत, त्यांची मदत अशी नाकारू नये. देव म्हणाला. देव, मला वाटतं आता तू फारच जास्त बोलतोयस. माझ्याही सहन करण्यापलीकडे आहे हे सगळं. इथे थांबणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. मिलिंदा म्हणाले. मग कशाला थांबतोस? अजिबात थांबू नकोस. इथेही थांबू नकोस आणि ऑफिसमध्ये पण थांबू नकोस. तुझ्या कोणत्याही फुकटच्या सल्ल्याची गरज नाही मला, मिस्टर मिलिंद प्रधान. देव असं म्हणताच मिलिंदाचे डोळे एकदम मोठे झाले. ते जरा मोठ्यानेच ओरडले, देव. पण आतून मात्र ते चांगलेच हादरले. त्याच्या केबिनचा दरवाजा तसाच खाडकन आपटत ते त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले. इतक्या वर्षात पहिल्यांदाच देवने त्यांचा असा अपमान केला होता. त्यांना तिथे थांबवत सुद्धा नव्हतं. त्यांचं बीपी आता वाढू लागलं होतं. त्यांनी शेवटी आदिराजला फोन केला.
आधी मला जरा बरं वाटत नाहीये, मी घरी जातोय. 4 दिवस मी येणार नाही ऑफिसला. सांग तसं तू देवला. आदिराजला जरा आश्चर्यच वाटलं. फोन ठेवून तो चटकन त्यांच्या केबिनमध्ये आला. मिलिंदा, काय झालं? अचानक तब्येत कशी काय खराब झाली तुझी? कामाचं टेन्शन नको रे घेऊस, पाहतो आम्ही. पण जाताना दादाला भेटून तरी जा. तू असाच गेलास तर नाही आवडणार त्याला, आदिराज म्हणाला. उलट आता माझं भेटणंच आवडत नाहीये त्याला आधी. असो, फार काही बोलायचं नाही मला, असं म्हणत मिलिंदा उठू लागली. काही झालंय का मिलिंदा? आदिराजने काळजीने विचारलं. ते तू तुझ्या दादाला विचार. मला काहीही झालेलं नाही. त्याला काय झालं ते तोच व्यवस्थित सांगू शकेल. येतो मी, असं म्हणत मिलिंदानी बॅग घेतली. गाडीत बसून ते निघून गेले. आदिराज पाहतच राहिला. तो देवच्या केबिनमध्ये आला. अरे दादा, मिलिंदाचं काय झालं? अचानक का निघून गेला तो? आदिराजने विचारलं. मला नाही माहीत आधी. प्रत्येकाचा इगो सांभाळायचा ठेका घेतलेला नाही मी. देव असं म्हणताच आदिराज अधिकच घाबरला. तुमचं भांडण झालंय का? त्याने विचारलं. अरे मग काय, वैदेहीसोबत असं वागू नकोस, तसं करू नकोस. आणि आरोहीशी मात्र हे पाहिजे तसं वागणार. अर्थ आहे का या गोष्टीला काही? आदिराजला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. बरं, तू शांत हो. तुलाही बरं नाहीये. मिलिंदा 4 दिवस येणार नाहीये. त्यानंतर सगळं शांत झालेलं असेल. टेन्शनमध्येच आदिराज केबिनमधून बाहेर पडला. संध्याकाळी विशांत घरी आला तेव्हा आरोही पिकनिकसाठी पॅकिंग करत होती. तो शांतच होता. विशू, त्या गाडीच्या प्रकरणावरून अजूनही रागावलास तू माझ्यावर? तिने विचारलं. नाही गरू, मी रागावलेलो नाही, पण मला ना भीती वाटते. तुझे दोन्ही दादा खूप मोठे आहेत, मानाने पण स्टेटसने पण. तिथपर्यंत मी पोहोचू शकेन की नाही माहीत नाही मला. कधी कधी ना मला स्वतःवरच डाऊट येतो. समजा मी हे सगळं करू शकलो नाही तर तू मला सोडून तर जाणार नाहीस ना, अशी भीती वाटत राहते. तो असं म्हणताच आरोहीचे डोळे पाणावले. असं काय म्हणतोस विशू? माझं चुकतंय कळतंय मला, पण म्हणून मी तुला सोडून जाईन असं नाही रे. खूप प्रेम करते मी तुझ्यावर. मला सुद्धा ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल की नाही? मी सुद्धा हळूहळू करते ना ॲडजस्ट. लवकर उठते. ऑटोने जाण्याबद्दल आता तक्रार नसते माझी. तू तुझ्या कॅलिबरवर अजिबात डाऊट घेऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बघ, आहे त्या परिस्थितीत सगळं छान चाललंय. मी नाही तक्रार करणार. ती असं म्हणताच तो जरा हसला. तुझा सपोर्ट असाच असला ना आरू, तर बघ मी जग सुद्धा जिंकेन, तो म्हणाला. आहे रे राजा, माझा सपोर्ट असाच असणार आहे कायम. पण चल, आधी मला पॅकिंगला मदत कर, ती म्हणाली. काय मग काय काय मजा करणार तिथे? त्याने विचारलं. मजा तर खूप करायची होती रे, पण वैदू येणार नाही ना, म्हणून तेवढं मन लागत नाहीये माझं, आरोही म्हणाली. का? वैदू का येणार नाही? बरं नाही का तिला? काळजीने विशांतने विचारलं. दादाने परमिशन दिली नाही तिला, आरोही पटकन बोलून गेली. असं का वागतात देव? विशांतने जरा चिडूनच विचारलं. म्हणजे तिला थोडं बरं नव्हतं ना, मग दादाचं असं म्हणणं पडलं की तिथे जाऊन तिची अजून तब्येत खराब होईल, म्हणून परवानगी दिली नाही, आरोहीने विषय सावरत म्हटलं. वैदेहीला बिचारीला किती वाईट वाटत असेल. किती गोष्टी तिला मनाविरुद्ध कराव्या लागत असतील तिथे, कुणास ठाऊक. विशांत आपल्याच विचारांमध्ये बोलून गेला. असं काही नाही विशू, दादा काळजी घेतो तिची, फक्त तब्येतीसाठी म्हणून त्याने नकार दिलाय, ती म्हणाली. तसं असेल तर चांगलंच आहे. काय बोलणार आपण आता. चल तुझी तयारी करू आणि मग खाली जेवायला जाऊ, तो म्हणाला. जेवताना विराज म्हणाला. ताई, तिथे मजा कर, खूप फोटो काढ. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली. तू जो विषय शिकवत होतीस ना, त्याची कॉलेजमध्ये एक टेस्ट घेतली होती. कॉलेजमध्ये मला 20मध्ये 18 मार्क मिळाले. सरांनी कौतुक केलं माझं खूप. ते ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला. दादा पण म्हणाले, आरोही, तुझ्यामुळे बघ आपला विरू किती हुशार झाला ते. वैदेहीची उणीव अजिबात भासू देत नाहीस तू घरात. मिनल काकू पण म्हणाल्या. हो ना दादा, सकाळी आम्हाला सुद्धा छोटी मोठी मदत करून जाते. कधी येताना भाजीफळं घेऊन येते. खरंच गुणी आहे आपली आरू अगदी. तिच्या डोक्यावरून हात फिरवत वीणाताई म्हणाल्या. आरोही, नवीन लग्न झालं ना तर सगळ्याच मुलींना गोष्टी जड जातात. आपल्या माहेरचं वातावरण वेगळं असतं, सासरी वेगळं असतं. आपल्याला सुद्धा पटकन बदलता येत नाही ग. 23, 24, 25 वर्षांच्या सवयी अचानक दुसऱ्या दिवशी कशा जातील? पण ज्या पद्धतीने तू हळूहळू जबाबदाऱ्या घेतेस ना, आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतंय बाळा. खरं सांगू आई, सुरुवातीला मलाही खूप जड जात होतं, पण हळूहळू सगळ्यांचे स्वभाव कळू लागले. सगळे आपल्यावर किती प्रेम करतायत हे कळू लागलं आणि मग मीही हळूहळू थोडे बदलत गेले. गेले 2-3 दिवस माझा पाय मुरगळला होता,
तुम्ही सगळ्यांनी माझी किती काळजी घेतलीत. विशांत मला रोज सोडायला यायचा, काकू पायाला तेल लावून द्यायच्या, विराज तर मला उठूनच द्यायचा नाही, सगळं हातात आणून द्यायचा. तेव्हा कळलं मला कुटुंब किती महत्वाचं असतं ते. ती म्हणाली, उलट ना आता माहेरी जायचं म्हटलं तर तुम्हा सगळ्यांनाच मिस करेन मी. ती असं म्हणताच सगळेजण हसले. बरं आता पिकनिकला जाणार आहेस, अगदी मजा कर. वैदू का ग येत नाहीये? तीही तुझ्या जोडीला असती तर आणखीन मजा केली असती तुम्ही. वीणाताई म्हणाल्या, हो तिची तब्येत जरा बरी नव्हती ना, म्हणून दादाने जाऊ नकोस असं सांगितलं. आरोही म्हणाली, तेही ठीकच आहे, बाहेर कुठे गेलं तर हवा पाणी बदलतं, आणखीन तब्येत बिघडायला नको. देवनी बरोबरच केलं, दादासाहेब समजदारपणे म्हणाले. मिलिंदा अगदी शांत शांत होते. दादांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांनी विचारलं, काय रे मिलिंद, तू का शांत? काही नाही दादा, असंच. मी काय म्हणत होतो, मी आणि मिनल उद्या परवा जरा गावी चक्कर टाकून येतो. गावची जत्रा पण आहे, थोडं देवदर्शन पण होईल. विराजचं कॉलेज आहे, त्याला काही घेऊन जाणार नाही, चालेल ना? त्यांनी असं विचारल्यावर वीणाताई म्हणाल्या, जा ना भाऊजी, असंही तुम्ही कुठेही जात नाही, विराजची काय काळजी करायची, तुम्ही बिंदास जा. पण रात्री मिलिंदांना झोप आली नाही. एकसारखं देवचं बोलणं आठवत राहिलं. आज पहिल्यांदाच त्यांना मिलिंद प्रधान अशा नावाने देवने हाक मारली होती आणि पर्क करून टाकलं होतं. मिलिंदाला ते सहनच होत नव्हतं. एसी मध्ये सुद्धा त्यांना घाम येऊ लागला. ते बेचैन झाले, उठले आणि खाली मोकळ्या हवेत आले तेव्हा थोडं बरं वाटलं. थोडा वेळ त्यांना झोप आली. सकाळी त्यांचा चेहरा उतरलेलाच होता. ब्रेकफास्टच्या वेळेस विशांतने पण विचारलं, काका काय झालंय, तू एवढा शांत शांत काय आहेस, तुला बरं वाटत नाहीये का? हो रे विशू, काल सुद्धा डिस्टर्ब होते, रात्री सुद्धा मध्येच कुठेतरी उठून गेले. मिनल काकू म्हणाल्या तसं विशांतला टेन्शन येऊ लागलं. काका मी ऑफिसला उशिरा जातो, चल आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. तो म्हणाला, ए नको रे विशू, ठीक आहे मी, तू जा ऑफिसला. मिलिंदाने टाळून दिलं, नाही नाही काका, आज तुझी तब्येत काही बरी वाटत नाहीये मला, चल आपण जाऊन येऊ. मी काहीच ऐकणार नाही तुझं, चल चल पटकन. विशांत म्हणाला, अरे नको रे. मिलिंदा असं म्हणेपर्यंत त्याने काकाला उठवलं आणि जबरदस्तीने त्याच्याच गाडीने डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासलं, बीपी वाढला होता. बीपी बराच वाढलाय, इंजेक्शन देतो मी, असं म्हणत डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. काही औषधं लिहून दिली. तुम्ही तोपर्यंत गोळ्या घ्या बाहेरून, असं डॉक्टरांनी मिलिंदांना सांगितलं. मिलिंदा बाहेर आले. विशांत पेमेंट करण्यासाठी थांबला तेव्हा डॉक्टर म्हणाले, ECG करून घेतलं तर बरं पडेल, ठोक्यांमध्ये थोडं व्हेरिएशन जाणवतंय, अगदी आजच नाही पण 1-2 दिवसात घ्या करून. डॉक्टर म्हणाले तसं विशांतचं हृदय धडधडू लागलं. गाडीत बसताना मिलिंदाने विचारलं, काय रे विशू, डॉक्टर तुला काय म्हणाले रे? अरे खास काही नाही रे काका, थोड्या टेस्ट करून घ्या असं म्हणाले. विशांत उडवा उडवीची उत्तरं देत होता. टेस्ट? कसल्या टेस्ट? अरे म्हणजे ब्लड टेस्ट, ECG वगैरे, सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत असं भासवायचा तो प्रयत्न करत होता. पण मिलिंदांनी ओळखलं. ECG करायला सांगितलंय असं म्हणून त्यांनी विशांतकडे पाहिलं. अरे काका एवढं सिरियस नसतं रे ते, भीत भीत विशांत म्हणाला. हो माहितीये मला सोन्या, पण तू का एवढा घाबरलायस? ड्रायव्हिंग करतोयस तू, काळजी घे. त्याच्या डोक्यावर हात ठेवत मिलिंदा म्हणाले. काका रे तुला कसलं टेन्शन आहे का रे? विशांतने काळजीने विचारलं. नाही रे राजा, मिलिंदा हताश होत म्हणाले. आहे रे, कसलं तरी टेन्शन आहे तुला, सांग ना रे, माझी शपथ आहे तुला. विशांत असं म्हणाल्यावर मिलिंदाने त्याच्याकडे पाहिलं. विशू एक गोष्ट विचारू का रे? मिलिंदाने विचारलं. विचारणार रे काका, तुला काय हवंय मला सांग. विशांत म्हणाला, जर समजा मी ही नोकरी सोडली तर तुझ्या ओळखीने मला छोटी मोठी नोकरी दुसरीकडे मिळेल का रे? काकाचा प्रश्न ऐकून विशांत हादरलाच. काका काय झालंय? त्याने भीत भीत विचारलं. कंटाळा आला रे, इथे नोकरी करून ना खरंच कंटाळा आलाय मला. खूप काम असतं, सगळ्यांना सगळ्याच बाबतीत सांभाळून घ्यावं लागतं रे, झेपत नाही मला ते आता. मिलिंदा म्हणाले तसं विशांतला टेन्शन येऊ लागलं. काका तसं असेल तर लगेचच सोडून दे, आजच राजीनामा देऊन टाक आणि 5-6 महिने तू आराम कर, दुसऱ्या नोकरीचं नंतर पाहू आपण. अरे मी करतोय ना जॉब, कसलंही टेन्शन घेऊ नकोस तू, पैशाचं पण घेऊ नकोस आणि विरूच्या शिक्षणाचं पण घेऊ नकोस, सगळं सांभाळायला मी समर्थ आहे, तू फक्त स्वतःची काळजी घे रे. विशांत रडवेला होऊन म्हणाला तसे मिलिंदा हसले. तू आहेस म्हटल्यावर मला कसलीच काळजी नाही रे पिल्लू, पण घरी बसून तरी काय करू? मिलिंदाने विचारलं. दुसऱ्या नोकरीचं नंतर पाहू आपण,
आधी सध्या ही नोकरी आजच्या आज सोडून दे. गावी जाऊन ये, मग पाहू आपण काय करायचं ते. पण सगळ्यात आधी उद्या ECG हां. घरी फार काही सांगू नकोस, कुणाला काहीच बोलू नकोस. आपल्या घरातल्या बायका माहिती आहेत ना, उगीच टेन्शन घेऊन बसतील त्या. हसत हसत विशांत म्हणाला खरं, पण त्यालाच रडू येत होतं. दाखवता सुद्धा येत नव्हतं. उद्या सकाळी जाऊया ना आपण ECG करायला, त्याने विचारलं. एवढ्या घाईने करायला सांगितलंय? मिलिंदाने त्याला उलट प्रश्न केला. नाही रे, पण वेळ कशाला काढायचा? बोलताना विशांतचा आवाज थरथरला. अरे अरे अरे, तू घाबरू नकोस रे वासरा, जाऊया आपण. तू शांतपणे गाडी ड्राईव्ह कर. कशी बशी गाडी ड्राईव्ह करत विशांत घरी घेऊन आला. घरी इतक्यात त्याने कुणालाच काही सांगितलं नाही. ऑफिसला तसाच निघून गेला. दिवसभर डोक्यात काकाचेच विचार होते. मिलिंदा घरी आले तसं मिनल काकू आणि वीणाताईंनी लगेचच त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं. सगळं ठीक आहे, थोडं BP वाढलं होतं. 1-2 टेस्ट सांगितल्यात, उद्या जाऊन आम्ही करून घेणार आहोत. कसलीही चिंता नाही. दादाला पण कळवून टाका आणि उगीच जास्त चर्चा करू नका. त्या गोष्टीचं विराजला पण टेन्शन येईल. मिनल, काहीतरी खायला दे मला, मी जरा ऑफिसला जाऊन येतो, मिलिंदा म्हणाले. अहो पण आज जाणार नव्हतात ना, आराम करा ना घरी, मिनल काकू म्हणाल्या. अगं आता आरामच करायचा आहे. काही दिवस सुट्टीच घेणार आहे मी. थोडंसं काम आहे तेवढं आटपून येतो. उद्यापासून नाही जाणार. ते ऐकून मग मिनल काकूंना जरा बरं वाटलं. काळजी घ्या, पण काही औषधं दिली ती पण घ्या, मी खायला आणते. मिलिंदांनी औषधं घेतली आणि गाडी घेऊन ते ऑफिसला आले. ते आले पाहून आदिराजला खूप बरं वाटलं. त्याहून जास्त देवादेवला. त्याला वाटलं की लगेचच मिलिंदाच्या केबिनमध्ये जावं आणि त्याला घट्ट मिठी मारावी. एकदाचं सॉरी म्हणून टाकावं. पण आत्ताच गेलो तर काहीतरी अजून बोलेल हा. एक भलं मोठं लेक्चर सकाळी सकाळी ऐकायला लागेल ह्याच्याकडून. कालचा राग अजून ह्याच्या डोक्यात असणारच. त्यापेक्षा त्याचं डोकं जरा शांत होऊ दे. लंच नंतर बोलू त्याच्याशी, असा विचार करून देव काही त्याच्या केबिनमधून उठला नाही. पण 10-15 मिनिटातच मिलिंदा देवच्या केबिनमध्ये आली. आत येऊ का सर? मिलिंदाने असा प्रश्न विचारल्यावर देव क्षणभर थरथरला. कोणत्या तरी भीतीने त्याच्या अंगावर शहारा आला. तो बोलला काहीच नाही. मिलिंदा आत आले आणि समोर उभे राहिले. हे माझं रेझिग्नेशन, नोकरी सोडतोय मी. ते ऐकून देव खुर्चीतून ताडकन उभा राहिला. काय बोलतोस मिलिंदा? देवने विचारलं. काही पर्सनल कारणांमुळे नोकरी कंटिन्यू नाही करू शकत मी. माझी सगळी कामं आदिराज सरांना माहिती आहेत. त्यामुळे माझ्यामुळे काही अडेल असं वाटत नाही आता. आणि तरीही काही अडलं तर केव्हाही मला बोलावून घ्या. अडवणूक करणारा माणूस नाही मी. पण सध्या मला या जबाबदाऱ्यातून मोकळं व्हायचंय, मिलिंदा म्हणाले. देवादेव पाहतच राहिला. हे असलं काही त्याला अपेक्षित नव्हतं. त्याला वाटलेलं मिलिंदा येईल, एक भलं मोठं लेक्चर देईल, चिडेल, ओरडेल, समजावेल, काहीतरी बोलेल, भांडण करेल. पण हे असलं काहीतरी होईल याची त्याने स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती. मिलिंदा, काय बोलतोयस तू? देवने भीत भीत विचारलं. मिलिंद प्रधान असं नाव आहे माझं. खरं तर रेझिग्नेशन ईमेलवरून पाठवू शकलो असतो मी. पण यायचं कारण असं झालं की गाडी परत द्यायची होती. ही गाडी माझी स्वतःची नाही, कंपनीने दिलेली आहे. गाडीचे पेपर्स आणि चावी माझ्या केबिनमधल्या पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहे. ते तसं म्हणाले तसा देवचा घसा सुकला. मिलिंदा, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस रे तू. मी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये. आणि तुम्हाला सर वगैरे नको म्हणूस, देव म्हण फक्त. मी तुझा देवच आहे ना. मी तुला मिलिंदाच म्हणणार आहे. देव आता जाम घाबरला. देवची ती अवस्था मिलिंदाना पाहवली नाही. ते पण थोडे हसले. म्हण बाबा, जे पाहिजे ते म्हण. आजचा एक दिवस जे काही बोलायचे ते बोलून घे. जाताना तुझंही मन मोडणार नाही मी. मी तुला देवच म्हणेन. बरं देव, हे बघ, सगळं काम आदिराजला माहिती आहे रे. आता उद्या परवा गावी जाणार आहे. तिथे कदाचित रेंज नसेल. आल्यानंतर कामाच्या बाबतीत तुम्हाला काहीही मदत लागली तर फोन करा. काळजी करू नका. मिलिंदाने पुन्हा तेच समजावलं. तसा देव भडकला. की तू काय मूर्खासारखं बोलत चाललायस रे. तू गावी जाऊन ये, पण नंतर ऑफिसला ये गुपचूप. तुझं रेझिग्नेशन घाल कचऱ्याच्या डब्यात. मी तुला कुठेही सोडणार नाही, देव म्हणाला. नको रे असं करूस देव. आता मला सगळ्या गोष्टी झेपत नाही येत रे. मी हात जोडतो तुझ्या पुढे. मोकळं कर मला. सगळ्याच बंधनातून मोकळं कर. थकलो रे मी. मिलिंदाने हात जोडले तसं देवला रडू येऊ लागलं. जायचंय ना तुला, जा. परत मला तोंड पण दाखवू नकोस तू. मी मेलो तरी पण येऊ नकोस तू परत, रागाने देव म्हणाला. तसे मिलिंदा भडकले. अरे अरे नालायक माणसा, काय बोलतोयस तू?
असं वेड्यासारखं काही बोलू नकोस. ऑफिस सोडलं तरी भेटायला येत राहीन ना मी. आता कामात नको रे अडकवूस मला, ते म्हणाले. देव थोडा शांत झाला. तू गावी जाऊन ये, मग बोलू आपण शांतपणे, तो म्हणाला. मिलिंदा हसले. त्यांचा निश्चय पक्का झाला होता. बरं, आता एक मिठी तरी मारशील की नाही मला? पुन्हा भेटणं होईल ना होईल असं म्हणत ते पुढे झाले. पण देव आणखीनच भडकला. ए जा रे, तुला तुझा हट्ट सोडायचा नाही ना? इथून जायचंय ना? निघ इथून. नाही मला मारायची मिठी वगैरे तुला. निघ तू इथून. देवने रागाने समोरच्या सगळ्या फाईल्स उधळून लावल्या. त्याचबरोबर समोर असलेला काचेचा ग्लास पण आपोआपच पलीकडे भिरकावला गेला. काचा काचा झाल्या. मिलिंदाने डोक्याला हात लावला. शांत शांत रे देव. कधीतरी तुझ्या या अशा वागण्यानेच ना हार्ट अटॅक येणार आहे मला, असं म्हणत मिलिंदा वळले. देव रडवेला झाला. पटकन म्हणाला, मिलिंदा, असं नको ना रे बोलूस. तुझ्यावर जे काही संकट येईल ना ते आधी मीच झेलणार आहे. आता नाही अडवणार तुला. जा, जिकडे जायचंय तिकडे जा. देव एवढं बोलेपर्यंत मिलिंदाने 2 पावलं उचलली आणि ते क्षणार्धातच कोसळले. देव पाहतच राहिला आणि एकदमच किंचाळला, मिलिंदा. तो एवढ्या मोठ्याने किंचाळला की आदिराज सकट सगळा स्टाफ धावत पळत त्याच्या केबिनमध्ये आला. आदिराज पुढे झाला. पाण्याचे हबकारे मिलिंदांवर मारले. आधी पटकन गाडी काढ. मिलिंदांना स्टाफच्या मदतीने उचललं आणि गाडीत ठेवलं. तू मिलिंदाबरोबर मागे बस, मी ड्राईव्ह करतो. त्याने गाडी ड्राईव्ह केली. कोणता सिग्नल पाहिला नाही, फळांच्या भाजीच्या गाड्या पाहिल्या नाहीत. गाडी भर धाव त्याने हॉस्पिटलमध्ये नेली. रिसेप्शनवर हात आदळला. मोठ्याने म्हणाला, 0 मिनिटात पेशंटवर ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे हा. त्याचा दरारा पाहूनच डॉक्टर पुढे झाले. मिलिंदांना स्ट्रेचरवर ठेवलं. त्यांना डायरेक्ट आयसीयूमध्येच घेऊन गेले. स्ट्रेचरवरून नेणाऱ्या मिलिंदांना देवादेव शेवटपर्यंत वेळासारखा पाहत राहिला. आयसीयूचा दरवाजा बंद झाला तसा त्याचा थोडासा बॅलन्स गेला आणि तो मागच्या मागे धडपडला. ए दादा, तू ठीक आहेस ना? आदिराजने विचारलं. हो. देवादेवला आता चक्कर येत होती. आदिराजने त्याला बाजूच्या बेंचवर बसवलं. आदिराज पण बाजूला बसला. 2 क्षण त्याने देवला स्थिर होऊ दिलं. मग आदिराज म्हणाला, त्यांच्या घरी पण आता कळवावं लागेल, त्यांच्याही आणि आपल्याही. हाताची घडी घालून देव ढसाढसा रडू लागला. शांत हो, सगळं ठीक होईल, आदिराज म्हणाला. देवने डोळे बंद करून घेतले. तो बेंचला मागे टेकून राहिला. आदिराजने आधी विशांतला फोन केला. विशांत, कुठे आहेस तू? मी ऑफिसमध्ये. का रे, काय झालं? विशांतने विचारलं. अरे, मिलिंदाला संचिती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. ऑफिसमध्ये अचानक चक्कर येऊन पडला तो. सध्या मी आणि दादा आहोत इथे. आयसीयूमध्ये ट्रीटमेंट चालू आहे त्याची. ते ऐकून विशांतचे हातपाय एकदम गार पडले. काय झालं अचानक काकाला? विशांतला डॉक्टरांचे सगळे शब्द आठवले. ठोक्यांमध्ये व्हेरिएशन जाणवत आहेत, ECG करून घ्या वगैरे वगैरे. काही कळलं नाही. चक्कर आली म्हणून आम्ही इथे घेऊन आलो. तू निघालास तर बरं पडेल. सांभाळून ये. आदिराजने फोन ठेवला. विशांत आधी बाथरूममध्ये गेला. बेसिनचा नळ चालू केला. पाणी तोंडावर मारलं. त्या पाण्यात त्याने आधी भरपूर रडून घेतलं. थोडा स्थिर स्थावर झाला. आता घरी कुणाला सांगायचं? आरोही घरी आली असणार. त्याने मग आरोहीला फोन केला. आरू, अगं ऑफिसमध्ये काकाला एकदम चक्कर आली. त्याला संचिती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तू हळू काकूला आणि आईला कल्पना दे आणि हे बघ, दादांना पण सांग. ते तिघे हॉस्पिटलमध्ये येतील. तू मात्र विराजबरोबर घरीच थांब. तो बिचारा घाबरून जाईल. त्याला कम्फर्टेबल कर. ऐकून आरोहीला पण एकदम धक्का बसला. ही एवढी मोठी जबाबदारी आपण कशी पेलायची? तिने आधी देवाला नमस्कार केला, प्रार्थना केली, सगळं ठीक होऊ दे. आणि मग तिने आधी दादांना फोन करून कळवलं. त्यांना पण एकदम धक्काच बसला. दादा, तुम्ही आधी घरीच या. काकू आणि आईला घेऊन जावं लागेल. विशांत म्हणाला की विराजबरोबर तू थांब म्हणून मला घरीच थांबावं लागेल. दादा लगेचच निघाले. ते पण हळवे झाले होते. मग तिने मिनल काकू आणि आईला ही बातमी सांगितली. मिनल काकूंना तर एकदम शॉकच बसला. त्या रडू लागल्या. काकू, मिलिंदा ठीक आहे हो, तुम्ही अशी हिंमत हारू नका. नाहीतर तुम्ही घरी थांबता का? नाही, मला जायलाच हवं ग. रडत रडत मिनल काकू तयार झाल्या. त्या दोघींना घेऊन मग शेवटी दादा हॉस्पिटलला आले. थोड्या वेळाने विराज कॉलेजमधून आला. घरी कुणीच नाही पाहून त्याला आश्चर्य वाटलं. आरोहीने त्याला सगळ्या गोष्टीची कल्पना दिली. तो बिचारा घाबरून गेला. ताई, मला भीती वाटतेय. ठीक आहेत ना बाबा? त्याच्या पाठीवरून हात फिरवत आरोही म्हणाली. ठीक आहेत रे. एवढ्या सगळ्यांना एकदम हॉस्पिटलमध्ये भेटता येणार नाही ना, म्हणून ते लोक आल्यावर आपण जाऊ. हां, तू काहीतरी खाऊन घे. विराज काहीच खायला तयार नव्हता. तिने जबरदस्तीने थोडं वरण भात त्याला खायला दिला.
तिला मात्र त्या दिवशी जेवण गेलं नाही. आदिराजने मग प्रांजलला फोन केला आणि मिलिंदाबद्दल सांगितलं. प्रांजल, ही गोष्ट आईसाहेब आणि वैदेहीला धीराने सांग. आणि हे बघ, आज संध्याकाळी अस्मी पॅथॉलॉजीमधून दादाचे रिपोर्ट घेऊन यायचे, ते कलेक्ट कर. प्रांजलला सुद्धा धक्का बसला. तिने आधी आईसाहेबांना सांगितलं आणि मग वैदेहीला. वैदेही तर एकदम जमिनीवरच कोसळली, रडू लागली. अचानक सगळं कसं झालं काही कळेच ना. प्रांजलने मग आईसाहेबांना चहा करून दिला. वैदेहीने काहीच खाल्लं नाही, खायची इच्छाच नव्हती. आईसाहेब, मी आणि वैदेही हॉस्पिटलला निघतोय. आधी तुम्हाला उद्या घेऊन जाईल. आईसाहेब पण घाबरल्या. जपाची माळ काढून त्या बसल्या. ऑटोमध्ये वैदेही रडतच होती. प्रांजल जमेल तसं तिला सावरत होती. जवळजवळ एकत्रच सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. विशांत थोडा आधी पोहोचला होता. तो गोंधळून गेला होता. आदिराजने त्याला आधी शांत केलं. मिनल काकू आणि वीणाताई आल्यानंतर अधिक गोंधळ झाला. वैदेही पण रडत रडतच आली. या सगळ्यांना आता कसं सांभाळायचं ते विशांत आणि आदिराजला कळतच नव्हतं. देव मात्र कुणाच्याच अध्यात्मध्यात नव्हता. तो एकटाच बाजूला बसून होता. अध्यात्मध्यात नव्हता, तो एकटाच बसून होता. आपण मिलिंदाला काय काय बोलून गेलो ते सगळं आठवत होतं. एकदा मिठी मार रे देव असं म्हणाला होता तो, पण आपण उठलो नाही. मिलिंदा उठ रे, मिठीत घे मला, मनात विचार येत होते. आणि तेवढ्यात देवच्या पोटातून एक असह्य कळ गेली. त्याने कसं बसं पोट दाबून धरलं. चक्कर येत होती, अंगात कणकण होती, पोट दुखू लागलं होतं. ट्रीटमेंट चालू आहे. पेशंट डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे गोंधळ करू नका असं नर्सने येऊन सांगितलं. शेवटी मग दादांनी एक निर्णय घेतला. मला काय वाटतं विशांत, आपण दोघे इथे थांबूया. बाकी सगळ्यांनी घरी जायला हरकत नाही. मिनल काकू आणि वीणाताईंना सावरणं जरुरी होतं. विशांत उलट म्हणाला, तुम्ही काकू आणि आईला घेऊन घरी जा, मी थांबतो इथे. अरे तू एकटा कसा थांबशील, मी पण थांबतो ना, दादा म्हणाले. मग त्यांनी आदिराजला रिक्वेस्ट केली की या सगळ्यांना घरी सोड. मग ते देवकडे आले. देव, आता तुम्ही सुद्धा वैदेहीला घेऊन निघा घरी. आम्ही आहोत इथे. काही मदत लागली तर कळवू आम्ही. त्यांच्याकडे न पाहताच देव म्हणाला, मी रात्रभर इथेच थांबणार आहे. विशांत आणि दादा एकमेकांकडे पाहतच राहिले. विशांत पुढे झाला. त्याने समजावलं, देव, मला काय वाटतं, तुम्ही घरी निघा, आम्ही थांबतो इथे. देवने त्याच्याकडे रागाने पाहिलं. मलाही तेच वाटतं. तू घरी जा, मी थांबतो इथे. तसं नाही देव, माझं थांबणं जरुरी आहे, विशांत म्हणाला. माझं थांबणं जरुरी नाही असं म्हणायचंय तुला, देवने उद्धटासारखंच विचारलं. अहो तुमची पण तब्येत ठीक नाही ना, आदिराज म्हणत होता तसं. तुम्ही काळजी घ्यायला हवी. विशांतने शेवटचं समजावून पाहिलं. मला काय करायचं ते कोणी सांगायची गरज नाही मला, मी माझं पाहून घेईन, मला कोणी समजवायला येऊ पण नका. देव म्हणाला तसं मग विशांत गप्प बसला. आदिराजने प्रांजलला विचारलं, दादाचे रिपोर्ट आणलेस का? हो आणले, स्कॅन करून डॉक्टरना पाठवून पण दिले. डॉक्टर म्हणाले टायफॉइड आहे, लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करावी लागेल. आदिराजने डोक्याला हात लावून घेतला. तो देवच्या बाजूला जाऊन बसला. दादा, तुझे रिपोर्ट आले आहेत, टायफॉइड आहे, लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं डॉक्टर म्हणतायत. आपण जाऊया का आपल्या डॉक्टरांकडे? त्याने विचारलं. नको, मिलिंदाला शुद्ध येत नाही तोपर्यंत माझी ट्रीटमेंट होणार नाही, देव स्पष्टपणे म्हणाला. अरे त्रास होईल तुला, कॉम्प्लिकेशन्स वाढतील अजून, आदिराजने समजावलं. आधी एकदा सांगितलेलं कळत नाही का रे तुला? देव ओरडला तसं दादासाहेब आणि विशांत पाहू लागले. काय झालं आधी? दादासाहेबांनी काळजीने विचारलं. आदिराजला मग सगळं सांगणं भाग पडलं. दादाला टायफॉइड झालाय, लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे असं डॉक्टर म्हणतायत आणि हा इथून हलायलाच तयार नाही. दादानी मग त्याच्या खांद्यावर हात ठेवला. देव असं करू नका हो, आम्ही सगळे आहोत इथे, तुम्ही आधी तुमची काळजी घ्या. देवने कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तो तसाच डोळे बंद करून राहिला. आदिराजने मग दादांना म्हटलं, मला काय वाटतं, तुम्ही बाकी मंडळींना घेऊन घरी जा, मी इथल्या डॉक्टरांशी बोलून त्याला इथेच ॲडमिट करतो. ती कल्पना दादासाहेबांना पटली. कसं बसं मग मिनल काकू वीणाताईंना तयार करून दादा घरी घेऊन आले. आरोही त्यांचीच वाट पाहत होती. कुणालाही जेवण गेलं नाही, पण तिने जबरदस्तीने सगळ्यांना दूध आणि केळं मात्र खायला दिलं. विराज रडत होता. ती त्याला समजावत राहिली. थोड्या वेळाने दादांना म्हणाली, मी विराजला घेऊन मिलिंदाला बघून येते. कधीपासून बाबांना भेटायचंय असं सारखं म्हणतोय तो. दादांनी मान हलवली. विराज आणि ती दोघं हॉस्पिटलमध्ये यायला निघाले. वैदेही थोडी शांत झाल्यावर आदिराजने तिला पण देवच्या तब्येतीची कल्पना देऊन ठेवली. ते ऐकून तर तिला धक्काच बसला. अधिक टेन्शन आलं. आदी दादा, आता काय करायचं? डॉक्टरांना विचारायला हवं ना,
यांची पण ट्रीटमेंट चालू करायला हवी. कधीपासून पोट आवळून तसेच बसले आहेत ते. चेहरा पण उतरलाय, डोळे खोल गेले आहेत, अंगात कणकण आहे. काय करूया आपण? आदिराज पुन्हा देवच्या बाजूला येऊन बसला. दादा, अरे आपल्या डॉक्टरांकडे नको, निदान याच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करून घे ना, म्हणजे तुला मध्ये मध्ये मिलिंदाला पण पाहता येईल. खांद्यावर हात ठेवत आदिराजने समजावलं. तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही का रे? परत परत तुम्ही तेच काय बोलायला येता माझ्याकडे? देव भडकला तसा आदिराज मग एकदम शांत झाला. काय करूया वैदही? ऐकतच नाहीये तो. त्याची अवस्था वैदहीला पाहवत नव्हती. समजावून ऐकणाऱ्यामधला देव नव्हता. त्याला मिलिंदाचे तेच शब्द आठवत होते. एक दिवस ना तुझ्यामुळे मला हार्ट अटॅक येईल देव. आणि त्यापुढे स्वतःचे शब्द, तुझ्या आधी संकट मी झेलेन म्हणून. काहीही झालं तरी मिलिंदाला शुद्ध येईपर्यंत मी ट्रीटमेंट करून घेणार नाही, असं त्याने ठणकावून सांगितलं. वैदही बिचारी रडत होती. एकीकडे काकाचं टेन्शन, दुसरीकडे देवादेवची तब्येत खालावत चालली होती. तेवढ्यात आरोही आणि विराज पण पोहोचले. विराज घाबरला होता. विशांत चटकन पुढे झाला. त्याला जवळ घेतलं. विरू, काळजी करायचं काहीच कारण नाही. बाबा ठीक आहे, ट्रीटमेंट चालू आहे ना, तू बस इथे, असं म्हणून त्याने बाजूच्या बेंचवर त्याला बसवलं. आरोही पण घाबरली होती. विशांतला पाहून तिला पटकन रडू आलं. अगं अगं रडू नको सारू, सगळं ठीक होणार आहे, तूही बस इथे. त्या बेंचवर एका टोकाला विशांत आणि दुसऱ्या टोकाला देव असे दोघेच बसले होते. आरोही आली म्हणून विशांत बाजूला झाला आणि तिला उजव्या बाजूला बसायला जागा करून दिली. आरोही रडत होती म्हणून त्याने आपला उजवा हात तिच्या खांद्यावर टाकला. तिला अगदी जवळ घेतलं, शांत केलं. देवला समजवायला म्हणून वैदही पुढे झाली. ती दादाच्या आणि देवच्या मध्ये जाऊन बसली. देवच्या मांडीवर अलगद हात ठेवला. अहो, त्याने डोळे उघडले. त्रास होतोय तुम्हाला, असा हट्टीपणा का हो करता? दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नको, निदान इथल्या हॉस्पिटलमध्ये तरी ॲडमिट व्हा ना. आम्ही एवढे सांगतोय म्हणून तरी ऐका ना. ती म्हणाली. वैदही, जरा शांत बशील का गं तू? पोट अधिकच आवळत तो म्हणाला. कशी शांत बसू? तुमचा त्रास दिसतोय मला, बघवत नाहीये माझ्याच्याने तो, ती म्हणाली. मग निघ इथून. कसं रिॲक्ट व्हावं देवला कळतच नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त मिलिंदाच होता. बाकी आता त्याला कुणाचंही काहीही पडलेलं नव्हतं, अगदी स्वतःच्या जीवाचंही. त्याला या क्षणी फक्त हट्टाने मिलिंदा शुद्धीवर यायला हवे होते. देव वैदहीच्या डाव्या बाजूला बसला होता आणि विशांत तिच्या उजव्या बाजूला. विशांतकडे पाहत ती म्हणाली, पाहिलंस ना दादा, रोज असंच मरण होतं माझं. एक नंबर हट्टी आहे थे. एकीकडे काकाचं टेन्शन आलंय, दुसरीकडे हे सुद्धा ऐकत नाही रे. कधी कधी ना मला वाटतं मीच मेले असते तर बरं झालं असतं. ती बोलून गेली तसे देवादेवने खाडकन डोळे उघडले. क्षणार्धात तो लाल लाल झाला. त्याने तिच्यावर नजर रोखली. एक अशी सणसण ठेवून देईन ना तुला आता. मूर्खासारखं काय बोलत चालली आहेस तू? तो म्हणाला. गप्प बसा हो तुम्ही, तुम्हाला तर आता 2 सणसणीत ठेवून देईन मी, तीही रागानेच म्हणाली. आपला हा असा अपमान झालेला देवला सहन झालाच नाही. तोही बायकोकडून, तेही सगळ्यांच्या समोर. तो ताडकन उठला आणि अगदी तिच्या जवळ आला. ती घाबरली. पटकन विशांत दादाच्या कुशीत शिरली. खरं तर विशांत पण घाबरला. त्याने डाव्या हाताने पटकन तिला जवळ घेतलं. काय म्हणालीस तू? परत बोल. फार तोंड चालतं तुझं. हॉस्पिटल आहे म्हणून काही करता येत नाहीये मला. घरी चल, मग पाहतो तुझ्याकडे, रागाने देवादेव म्हणाला. वैदू, असं बोलू नये ग, सॉरी म्हण त्यांना. त्याही परिस्थितीत विशांत शांतपणे म्हणाला. देव, शांत व्हा, सध्या ती मनस्थितीत नाही हो, समजून घ्या तिला. मी सॉरी म्हणतो तुम्हाला, विशांत म्हणाला. देवकडे न पाहताच वैदही दादाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिली होती. दादा, मी सॉरी नाही म्हणणार त्यांना. मी यांच्यासोबत घरी सुद्धा जाणार नाही. मला यांच्यासोबत यांच्या घरी जायचंही नाही. नाही करायचंय मला यांच्याशी संसार. फार त्रास देतात हे, खूप हट्टीपणाने वागतात. ती बिचारी तडफडत होती. देवची हालत तिला पाहवत नव्हती. त्याने लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्यावी असं तिला वाटत होतं. तिची तगमग तडफड तिलाच माहीत होती. बरं तू शांत हो. काका घरी आला की मी तुला आपल्या घरी घेऊन येईन, पण सध्या तरी शांत हो. विशांतने तिला शांत केलं. विशांतवर प्रेशर येत होतं. उजव्या बाजूला आरोही रडत होती, डाव्या बाजूला वैदही. समोर देव भडकले होते. काका ICU मध्ये. अतिशय मॅच्युअर्ड पद्धतीने तो सगळी सिच्युएशन हँडल करत होता. त्याने मग आरोहीकडे पाहिलं. आरू, मला काय वाटतं, आता तू आणि विराज निघा घरी. सगळ्यांना तुझी गरज आहे तिथे. हे बघ, आता तू शहाण्यासारखं वागायला हवीस. काकू आणि आई घाबरल्यात. घराचा सगळा कंट्रोल तू तुझ्याकडे घे. दादा आज औषधं घ्यायला विसरणार, त्यांना ती हातात काढून दे.
विराजला सांभाळ, काकूला हिंमत दे, आईची काळजी घे, स्वतःची पण घे. आता फार वेळ थांबू नका, रात्र झालीये, जा. जमेल ना तुला? विशांतने विचारल्यावर तिने विशांतचा हात हातात घेतला. सगळं जमवेन मी विशू, तू फक्त मिलिंदाकडे लक्ष दे, तो लवकर घरी आला पाहिजे. रडत रडत ती म्हणाली. हो हो, लवकर येईल तो, पण तू आता निघ. आणि हे बघ, पोचलीस की मला फोन कर. आरोहीला खरं तर दादाला पण समजवायचं होतं, पण आता तो कुणाचंच ऐकत नाही म्हटल्यावर ती फक्त एवढंच म्हणाली. दादा, तू ही काळजी घे रे, तुम्ही ना खूप टेन्शन देता इतरांना, असं नको रे करूस. आरोही रडते पाहून देवला वाईट वाटलं. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सांभाळून जा तू आणि फोन कर, एवढंच तो म्हणाला. मग विशांतने वैदहीकडे पाहिलं. मी काय म्हणतो वैदू, आता सगळं स्टेबल आहे ग. तू प्रांजल आणि आधीबरोबर तुझ्या घरी जा, उद्या सकाळी वाटल्यास ये परत. तो असं म्हणताच ती पटकन म्हणाली. नाही दादा, मी थांबणार तुझ्याबरोबर इथे. नको ग वैदू, घरी जा, काहीतरी खाऊन घे, आराम कर रात्री आणि सकाळी ये ना. विशांतने पुन्हा समजावलं. नाही रे दादा, काकाला असं सोडून जाता यायचं नाही मला, आणि हे पण आहेत ना इथे, यांची तब्येत पण. मी थांबते ना. ती हट्ट करू लागली. ए, तू उठतेस आता की तुला हात धरून उठवू मी? देवादेवने रागाने विचारलं. तिने त्याच्याकडे अजिबात लक्षच दिलं नाही. देवादेवने मग आदिराज आणि प्रांजलला पुढे बोलावलं. आदी, प्रांजल आणि वैदईला घेऊन तू घरी जा आता, मी इथे आहे. प्रांजलने मग वैदईला समजावलं. चल वैदू, निघूया आपण. पण वैदई हलायलाच तयार नाही. काका सुद्धा आजारी आणि देव सुद्धा. जीव प्राण सगळा इथेच अडकलाय. ती बिचारी कशी उठेल? आदी दादा, तुम्ही प्रांजलला घेऊन घरी जा, मी इथेच थांबणार आहे. ती म्हणाली तसं देव चटकन पुढे झाला. त्याने तिचा हात घट्ट पकडला, तिला उभं केलं. नीट सांगून कळत नाही तुला? वैदई घाबरली. त्याच्या घट्ट पकडीतून ती आपला हात सोडवू लागली. देव काय वागत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. कुठचा तरी राग कुठेतरी निघत होता. मध्येच तो भलत्याच विचारात निघून जात होता. त्याची पकड अधिकच घट्ट झाली तसा तिचा हात अधिक आवळला गेला. दुखतोय हात, सोडा ना मला, ती हळू आवाजात म्हणाली. तरी देवचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. त्याला चक्कर येत होती, डोकं दुखत होतं, पोट दुखत होतं. मध्येच मिलिंदाचा विचार येत होता. त्यात वैदही पण ऐकत नव्हती. तो भानावरच नव्हता. वैदही कळवळते पाहून विशांतला भयंकर राग आला. देव, काय करताय तुम्ही? तिचा हात सोडा आधी, असं म्हणत त्याने देवचा हात झिडकारला. तसा देव भानावर आला. वैदहीच्या नाजूक हातावर आपल्या बोटांचे वळ दिसले तेव्हा देवला अगदी कसं तरीच झालं. सॉरी सॉरी सॉरी, वेड्यासारखं तो बोलत राहिला. काय बोलावं त्याला कळेच ना. तो मागे झाला, भिंतीला टेकला. सॉरी म्हणत त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. आज जो उभा होता तो भावना आणि बुद्धीच्या पलीकडचा देव उभा होता. त्याचा स्वतःवर कोणत्याच बाबतीत कंट्रोल उरला नव्हता. वैदू, तू जा ग घरी. वैदहीने मग एकदा देवादेवकडे पाहिलं. त्याची परिस्थिती पाहवत नव्हती. त्याला सोडून जायची इच्छा पण होत नव्हती, पण जावं लागलं तिला. आदिराज पुढे झाला. वैदही त्याच्या मागे चालू लागली. प्रांजलने पण मग विशांत आणि देवचा निरोप घेतला. ती निघाली तेवढ्यात देवने तिला हाक मारली. प्रांजू, जरा थांब. ती मागे वळली. काय झालं दादा? हे बघ, घरी गेल्यावर वैदहीला काहीतरी खायला दे हं. तिने काहीच खाल्लं नसणार, माहितीये मला. रडवेल्या आवाजात तो म्हणाला. ऐकतच नाहीये दादा ती, पाणी सुद्धा घेत नाहीये, प्रांजल म्हणाली. नाहीच ऐकणार कुणाचं ती, म्हणूनच मी हवा असतो तिथे. हे बघ, तिला खायला दे. माझी शपथ घाल, जगातले सगळे कायदे मोडेल ती, पण चुकूनही माझी शपथ मोडणार नाही ती. ती उपाशी राहायला नकोय मला, असं म्हणत तो रडू लागला. शांत हो दादा, शांत हो. ती नाही राहणार उपाशी, तू काळजी घे तुझी, असं म्हणत प्रांजल निघून गेली. आणि विशांत त्याचं ते विचित्र प्रेम पाहत राहिला. प्रत्येकाची प्रेम करायची भाषा वेगळी असते. सगळ्यांनाच ती एकाच पद्धतीने दाखवता येत नाही. विशांत उठला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्याला बसायला जागा करून दिली. तेवढ्यात डॉक्टर आले. ही काही औषधं, इंजेक्शन्स आहेत, लवकरात लवकर घेऊन या. डॉक्टर, कसे आहेत ते? विशांतने भीत भीत विचारलं. कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, पुढचे 24 तास रिस्की आहेत त्यांच्यासाठी. ऐकूनच विशांतला रडू फुटलं. देवने ते सगळं ऐकलं. पुन्हा एकदा त्याच्या पोटात एक असह्य कळ गेली. त्याने प्रिस्क्रिप्शन विशांतच्या हातून खेचून घेतलं आणि औषध आणायला तो स्वतःच खाली आला. तो स्वतः डगमगला होता. शिवशंभो, कसं होणार आहे? त्याने महादेवाकडे प्रार्थना केली, पण संकटाची चाहूल मात्र त्याला लागली होती.